हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? अश्विनीच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज नवीन व्लॉग आम्ही घेऊन येतोय. तर सांगलीच्या जवळपास जी काही ठिकाणं आहेत त्याचा छोटासा व्लॉग तुम्हाला इथं आज पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण तयार झालो आहोत. बच्चे कंपनी इथं तयार झालेली आहे. आद्विक तर आमचा अंथरूणच तयार घेतलेला आहे. हाय हाय सगळ्यांना हाय कर. तर सगळे स्टे ट्यून आणि नवीन ठिकाण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघूया आता आज काय काय आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळणार आणि कशी आम्ही मजा केलेली असणार आहे ते. चला तर मग माझ्याबरोबर. सकाळचे आता 11 वाजलेले आहेत आणि आमची गाडी निघालेली आहे मिनी ट्रिपसाठी. अभिनवला भूक लागलेली आहे तर नाश्ता काय आम्ही आता बाहेरच करणार आहे. आणि आता नाश्त्यासाठी काय खाणार आहे? काय खायचं? काय खायचं आज? वडापाव 20 रुपये. द्राक्ष बाग बघा सगळ्यांनी, द्राक्षाची बाग बघा. चला चालली आमची गाडी फास्टर फास्टर. लवकरच आता पोहोचतोय आपण सगळेजण. डोंगरावर चला, डोंगरावर चला. इकडे पण डोंगर आहे, सगळीकडे डोंगर मस्त इकडे केवढा मोठा डोंगर आहे बघा. बघ किती मोठा डोंगर आहे तिथं. पवनचक्की बघा, पवनचक्की. एकच पवनचक्की आहे. रस्त्याचं पुलाचं काम सुरू आहे त्याच्यामुळं वळणानं हा रस्ता चाललेला आहे. कच्च्या रस्त्यातून आम्ही चालतोय आता. बाकी रस्ता तसा चांगला आहे. पवनचक्की आहे तिथं. आपण अजून एक प्रवेशद्वार लागते, दरगोबा प्रवेशद्वार. आणि असं सुंदर असा तलाव आहे बाजूला. हॉल आहे तो. ह्या मीताबाई मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. असं आतमध्ये जाण्यासाठी वाट आहे. हा येतच तुम्हाला असं देवीचं दर्शन होतंय. कोण आहे? आलं. आद्विक श्रीषा लगेच जाणार. आद्विक वाकवून जावा. मावत नाही. थांब आजी ते नेऊ देत. थांब थांब वर लागेल आद्विक. ए आदू चाललो आतमध्ये. काका चला चला चला. बरं आता जा रांगत रांगत बरं जाऊन पुढं जा. चला चला उभं राहा आता तुम्ही. मी जाते. बहीण आहे काय म्हणलं मी, मीताबाई. आता आम्ही मीताबाई मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला इथला निसर्ग दाखवते. एक नंबर निसर्ग छान आहे इथं पाहायला. आणि चिल्ली बिल्ली आमची अशी खेळायला लागलेत. पडशीला रे. आणि हा असा तलाव आहे आणि तलावा शेजारीच हे मंदिर आहे छोटं मीताबाई मंदिर. आणि आजूबाजूला असे डोंगर आहेत. खूप छान असा निसर्ग आहे बघा. पाणी स्वच्छ असं आहे. तुम्ही नक्की इथं भेट द्या, तुम्हाला नक्की इथं आवडेल. डोकं पाया पडा पिल्लू. शंभो करा शंभो. डोकं टेकून पाया पडा. अगं माझं पिल्लू कसं पाया पडाले ग. अगं अगं इकडे बघू बघू. भुई आलाय व तुम्ही. भुई आलाय. छान वाटते. कसं वाटते? कुकू आलं होय. कसं वाटलं तुला इथं? होय. आता दरगोबाच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. श्री महाकालेश्वर हे नाव दिलेलं आहे इथं बघा. आणि समोर जे दिसतंय एकदम वर तिथं आपण आता जाणार आहे पायऱ्या चढून. असं म्हणतात 365 पायऱ्या तिथं ऐकायला मिळालं. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच हे मंदिर पाहायला आलोय. तर चला आपण सर्वजण आज जाऊया.
दरेप्पाच्या नावानं चांगलं चांगलं एक भल्ला चांगलं एक भल्ला चांगला. वाजवा वाजवा उडी उडी मारायची. येते काय अद्विक येते तुला? श्रीषा बघ बरं हाताला कोणाच्या येते? तिकडे नारळ फोडा अभिनव करडे. तिकडे लावायचं. हा एका दणक्यात फोडायचं. दरिकांच्या नावानं चांगलं आंबग शंभो करा. दरिकांच्या नावानं चांगलं म्हणा. अद्विक बाबांचा दर असं नंदी बैल आहे सुरुवातीला. कसा आवाज येते अद्विक? चला इथून पायऱ्यांची सुरुवात होते आणि समोर हा तलाव आहे. तलावाच्या नजीकच हा डोंगर आहे. पायऱ्या बारीक बारीक छान आहेत. निसर्गातून आपण चालत चालत निसर्गरम्य आजूबाजूला वातावरण आहे बघा. झाडीच झाडी. चला अद्विक अद्विक आमचा चालचाल करायला लागलाय. हाय हाय श्रीषाला पाणीला ताण लागल्या. श्रीषा पाणी पिऊन या. चला चला लवकर चला. हा हाय हाय या. निसर्ग एकदम छान आहे बघा इथे. आणि आता आम्ही निघालोय पायऱ्यावरून असं वर वर. तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा या प्लेसला. आणि हा व्लॉग कसा वाटतोय हे कमेंट करा. आणि हे तासगाव तालुक्यातली ठिकाण आहे दरगोबा मंदिर. आता मी तुम्हाला तिथला व्ह्यू वरचा मंदिराचा दाखवणार आहे. स्टे ट्यून. अद्विक आईचा हात धरलायस तू? होय तुला छान वाटालय? छान वाटालय? अरे छान वाटालय काय? मी तुला विचाराले अद्विक छान वाटालय काय? लई होय मग असं कल की छान छान कर की. हे र वाव छान असं निसर्ग सौंदर्य दिसतंय बघा. आता आम्ही निम्या रस्त्यापर्यंत आलोय. अजून एवढ्या पायऱ्या आहेत. फायनली आम्ही वर मंदिराच्या इथं आलेलो आहे. हे असं मंदिर आहे. शिळा आहे. इथे एक छोटं एक मंदिर आहे. देवाला पाहिलं जायचं. छोटा नंदी आहे. ओम नमः शिवाय. मंदिराच्या आत प्रवेश करतोय आपण. दरिकांच्या नावानं चांगलं वचन. चांगलं चांगलं. ओम नमः शिवाय. महाकालेश्वराय नमः. दर्गेश्वराय नमः. दरेप्पाच्या नावानं चांगलं. एक भल्ला चांगला. छोटस असं छानस असं मंदिर आहे आतमध्ये. बघा 365 पायऱ्या चालल्यानंतर अश्विनी अद्विकचं काय जोर अजून काय कमी नाही आहे. अश्विनी बसल्या. अद्विक मात्र अजून डोंगर चढालाय. हा आणि हे अभिनव बघा. अभिनव मात्र लगेच बसून मोकळा झाला. एवढा दमलेला आहे अभिनव की काय विचारूच नका. आणि घाम बघा केवढा आलाय. बघा हे अद्विक बघा. अद्विक तू दमला नाहीस? नाही नाही अजून वरती जायचं. अजून जायचं.
जायचं. बघा तो जायला अजूनही तयार आहे. समोरचं तलाव दाखवा. समोरचा तलाव बघा. हे बघा समोर वरून तलावाचं दृश्य अगदी नयनरम्य आणि म्हणजे आपण काय अविस्मरणीय एवढं छान आहे बघा. खाली एक मंदिर आहे, आपण तिथं पण जाणार आहोत. आता समोर बरोबर एक मंदिर आहे. त्या मंदिरात आपण चाललोय. आपली गाडी आहे ती नाही आपलीच आहे ती. बोटिंग पण इथे एकदा सुरू असते, आता बंद आहे बहुतेक. सुंदर असा नंदी बैल आहे इथे बघा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. हा प्रवेशद्वार आहे आणि आता आपण मंदिरात चाललोय. येते की नाही? ये पिल्लो निघते की नाही? सुरुवातीला आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतंय. श्री गणेशाय नमः. पावसाच्या वातावरणात वारं सुटले आणि आता हे मंदिर चिलाबाई मंदिर आहे हे. हे मंदिर आहे आतमध्ये. चिलादेवी मातेचं मंदिरात आपण आलेलो आहे. हा यांचा ढोल वादनाचा कार्यक्रम सुरू झाला इथं. अरे 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 येते का तलाव इथं. समोर असा सुंदरसा तलाव आणि ही मजा सुरू आहे. अद्विक श्रीशा पावसाला चला आता बस. हॅलो. आणि आता आम्ही मिताबाई मंदिर जवळ जेवणाची तयारी करायला लागलोय. मस्त जेवणार आहे आम्ही आता. अगदी घरगुती आणि चविष्ट खाद्य आम्ही सगळं आणलेलं आहे. जेवण आणलेलं आहे अगदी. मग आपलं गावरान वांग्याची भाजी मस्तपैकी. लहान मुलांची वांग्याची भाजी देखील आणलेली आहे बघा. छान झालेली आहे. दही, सांडग असं बरंच काय काय आणले आम्ही. तर या तुम्ही पण जेवायला या. पारावर बसलोय बघा. अश्विनी म्हणते पारावर बसलेलं सांगा. चला तर मग या जेवायला. मस्त असं जेवण आहे. घरगुती केले, घरामधून आणले आम्ही. जेवायला बसलेलो आहे मंदिरासमोर आणि समोरच असा तलाव आहे. या सगळेजण जेवायला. मस्त पावसाचं वातावरण झालं नाही तर इंद्रधनुष्य आलेला आहे. वाव. आत्ताच पाऊस पडून गेलाय. आम्ही जेवत होतो त्याच वेळी. आणि हा तुम्हाला इंद्रधनुष्याचं नयनरम्य असं दृश्य. तर आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता इथून निघतोय पुढच्या डेस्टिनेशन साठी. स्टे ट्यून. चला तर मग पुढे बघूया आता काय आपण बघणार आहे ते. पानपट्टी सगळंच आहे. गोवाचं मंदिरातलं दर्शन घेऊन जेवण करून आम्ही रेवणसिद्ध येथील मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहोत दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हाला चला दाखवते. हे असं मंदिर आहे. इथून आत प्रवेश आहे. सुंदर अशी नंदीची मूर्ती पितळेची.
छान असं मंदिर आहे बघा. प्राचीन तर आत्ताच आम्ही रेवणसिद्धच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे देवाचं. छान असं दर्शन झालेलं आहे. श्रीषा हाय. तर आजचा हा ब्लॉग मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असं निसर्ग सौंदर्य ते सुद्धा पाहू शकतील सांगली जिल्ह्यातील. पुन्हा एका नवीन व्हिडिओला पुन्हा भेटू. बाय 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 म्हणके बाय 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 बाय.